शमशाद बेगम, नूरजहांजी, लता मंगेशकर, गीता दत्त, गीता रॉय होते त्यावेळेला आणि पुष्कळशा होत्या. पण ह्या बायका अतिशय म्हणजे सगळी हिरोईनची गाणी वगैरे गाणाऱ्या. आणि दीदी म्हणजे त्याचा काय प्रश्नच नव्हता. तापता सूरज जसा मध्ये यावा 2 वाजता तसं तिचं नाव असं झांडकत झालेलं होतं. प्रत्येक माणूस लता मंगेशकर शिवाय नाव घेत नव्हता. आणि त्या बायका दुसरी डान्सची वगैरे सगळी गाणी गायच्या. त्या परिस्थितीमध्ये माझ्यासारख्या अतिशय नवीन मुलीला काम मिळणं फार अवघड होतं. आणि मी गाणं शिकत होते नवरंग नागपूरकरांच्याकडं. मी बोरिवलीला राहायला गेले होते लग्न करून. आणि तिथून मी ट्रेननी चर्नी रोडला यायचे आणि चर्नी रोडला चालत मराठा स्कूल आहे ना, तिथं त्यांच्या क्लासमध्ये गाणं शिकायला स्कूलच्या जवळ. आणि मग तिथून मला लोकांच्या लक्षात यायला लागलं की ही गाते बरी, तेवढी चांगली नाही तरी बरी आहे, तर गायला लागले. आणि मेहनतीची जी सवय होती की तुम्ही किती वेळा रिहर्सल द्या, तुम्ही किती वेळा रेकॉर्डिंग करा, नाही म्हणायचं नाही आणि काम करायचं, जेव्हा बोलवेल त्या टाईमावर जायचं, या सगळ्या गोष्टी उपयोगी पडल्या मला. आणि हळूहळू काम वाढायला लागलं. आणि मला वाटतं काम करत राहिलं माणसाने, मेहनत केली की ती वाया जात नाही असं मला वाटतं. तोच गवय्या असतो. तेव्हा खाणं आणि गाणं याचा फार जवळचा संबंध आहे. पण ते ऐकणारे असतात ते याच्यापेक्षाही मोठे असतात, म्हणून त्यांच्याशी बोलणं जास्त आवडतं. पहिली गाण्याची संधी मला बोलवलं ज्यांनी, तो मुलगा आपला होता, आपलाच आहे, राजा गोसावी. अरे वा. राजा गोसावी माझ्या घरी आले तिथं आणि त्यांनी सांगितलं की हंसराज बहेलला एक गाणारी हवी आहे नवी, तू चल म्हणून. आणि मी तिकडे गेले आणि हंसराज बहेल म्हणून होते. त्यांनी पहिलं गाणं चुनर या फिल्ममध्ये मला गायला दिलं, हिंदी. याच्या आधी मी कोल्हापुरात 43 साली म्हणजे वयाच्या 10व्या वर्षी मराठी फिल्म माझं बाळमध्ये गायले होते ऑलरेडी. त्यानंतर हिंदीमध्ये मी पहिल्यांदा हंसराज बहेलने सुरू केलं. त्यानंतर चालूच झालं, रोज म्हणजे रेकॉर्डिंग यायला लागलं. कारण त्यावेळेला खूप मॅथॉलॉजिकल पिक्चर बनायची, स्टंट पिक्चर बनायची, मराठी होती, गुजराती होती. मी काम करून राहिलेले, मी बाहेर जात असते, माझे रेस्टॉरंटचं कधी असतं, कधी प्रोग्राम असतो, मग कधी घरची कामं असतात, नातवंड आहेत, कधी डोक्यावर आकाश तुटून पडतं, ते सहन करायचं, त्याला तोंड द्यायचं. साध्या गोष्टी नाही आहेत, पण त्या कोणाला कळतील असंही नाही आहे. आणि ज्यांना कळल्या असतील, त्यांच्यावर दुःख पडलं असेल, त्यांना कळले असतील, बाकीच्यांना कळणार नाही. दुःख सांगावं मनाला, सुख सांगावं जनाला. फार दुःख झालं तुम्हाला, तुम्ही एकटं न्हाणीमध्ये जा, आपल्या बाथरूममध्ये जाऊन रडून घ्या, बाहेर आलात की हसत या. लोकांसमोर नेहमी हसत जा, हसत राहा. तुम्ही खुश असलात की सगळे खुश असतात. R.D. बर्मन एक बॉम्ब होता, फुटला एक दिवसा. 3री मंजिलपासून त्यांनी आपली कला दाखवली. ते पण वेस्टर्न, क्लासिकल सगळं त्याच्यामध्ये होतं. आणि तो विचार करायचा येणाऱ्या 50 वर्षाच्या पुढं काय असेल, पुढं काय येणार हे तो विचार करून बनवायचा. त्याचं हे होतं. मला स्वतःला विचारायला तर गाताना खूप मजा यायचा मदन मोहनकडे. मदन मोहनच्याकडे काय होतं की असं ताना हरकती गोड मजा यायचा, आपल्या गळ्याचं काम दाखवता यायचं. जयदेव त्यांच्याकडे पण गाताना अभी ना जाओ छोड़ कर कि दिल अभी भरा नहीं. असं गाणं आलं की असं मजा यायची की गायला हरकत घेता येते आपल्याला. जे आपल्यामध्ये आहे, जे आमच्या रक्तामध्ये आहे, क्लासिकल गाणं आमच्या वडिलांकडनं आलेलं, तर ते आम्हाला दाखवायला मिळायचं. तर मदन मोहनचं पण गाण्यामध्ये ते तशा जागा असायच्या. आणि मी फार कमी गाली त्यांच्याकडं, पण जी गाली ती छान गाणी होती.
आणि आर डी बर्मनचं म्हणजे अतिशय स्फोटक गाणी असायची सगळी. हां. म्हणजे मला द्यायची ती सगळी स्फोटक गाणी असायची. बरं. आज की रात कोई आने को है रे बाबा रे बाबा, इंतजार और थोड़ा इंतजार. स्फोटक गाणी जेवढी होती तेवढी मला दम मारो दम, पिया तू वगैरे असली चांगली गाणी रोज रोज आंखोतले अशी पण गाणी गाली, खूप गाणी गाली, पण जास्त स्फोटक गाणी होती आणि ती चालली. आणि मी तेवढ्याच उत्साहानं जेवढं गझल गायचे, दिलचीज ज्या उत्साहानं गाले त्याच उत्साहानं ही गाणी पण गायली. आणि त्यामुळं मी परत म्हणेन की आजही किती जरी तुम्ही लुंगी लुंगी केली आणि काय मुन्नी मुन्नी केली, काय करा, शेवटी जे खरे ऐकणारे आहेत ते परत ते म्हणतात ना, गावभर फिरून शेवटी काय घरलाच येते. नानी से लेके नाना तक जितने भी घर में बूढ़े सब डांस कर रहे हैं, और वो भी कोरियोग्राफर बुला के डांस सीख के. दीदी तेरा देवर दीवाना, इतकी मोठी बाई, कुडियो को मारे गाना. मी आणि दीदी गेलो होतो, आम्ही दोघांनी खाली माना म्हटलं हे काय आपण काय बघतोय काय. दीदी म्हणायला लागली हा जरा भयंकर आहे, आपण जाऊया आता घरी. म्हाताऱ्या म्हाताऱ्या बायका डान्स करत होत्या. त्यानंतर मी बघितलं त्या पिक्चर नंतर की हर शादीमध्ये हे सुरू झालं, संगीत हा उत्सव सुरू झाला. आणि मग तो बायका सगळ्या घरच्या बायका पुरुष नाचायला लागल्या. ते बोलवतातच डान्स करायला. आणि म्हणून ही गाणी चालतायत लुंगी लुंगी, कारण ते लुंगी ऐकतच नाही, त्यांना नुसतं रिदम ऐकायला येत असतो, धम 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 ते चाललेलं असतं. घरी येऊन कोणाला माहिती नसतं कुठल्या गाड्यावर आपण नाचलो, एवढंच माहीत असतं की काहीतरी चाललेलं होतं. पण ज्यावेळेला एखाद्या बाईला आपण सांगतो एखादं गाणं म्हणून दाखवा, त्यावेळेला ती लगेच विचार करेल की आता काय गाणं ऐकू. मग त्यांना ते जुनी गाणी आठवायला लागेल की काय ते गाणं होतं, चलो सजना जहां तक घटा चले, अशी गाऊन दाखवेल ती. ती लुंगी 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 गायता. किंवा तुमच्या मुलीने घरामध्ये मुन्नी 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 डान्स केला तर तुम्हाला आवडेल का? नाही आवडणार. माझ्या नातीनं मला विचारलं एक दिवस, ती बाई अशी का करून राहिली आई. म्हटलं बेटा ती पडली ना ती झेंडू बाम लावते. माझी नात लहान होती, म्हणाली हो झेंडू बाम. म्हटलं झेंडू बाम लावते. आता जसं मीना कुमारी गाते तर तोरा मन दर्पण कहलाए रे, तोरा मन दर्पण. एक बाई सकाळच्या वेळेला देवळात गाते ती अशी गाईल. आता मी जर सांगितलं की नूरजहानजींना बोलवलं तर त्या कशा गाते. तोरा मन दर्पण कहलाए रे, तोरा मन दर्पण कहलाए. माझा आवाज थोडा बसलेला आहे. आता आपण जर सांगितलं की दीदींना द्यायचं,
मन दर्पण कहला रे तोरा. आप पंडित जी से गवाते हैं. आ, आ, तोरा मन दर्पण कहलाए रे तोरा मन दर्पण तोरा. अभी गुलाम अली को बुलाते हैं, पाकिस्तान के गुलाम अली आते हैं, वो गाएंगे. तोरा मन दर्पण कहलाए रे तोरा 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 मन दर्पण कहला. अभी एक बच्चा गाएगा, जैसा छोटा सा खड़ा है ना सामने. तोरा दर्पण कहलाए रे तोरा. अब हेलन आती है उसके नखरे के साथ. तारा तारा रुरु तारा रुरु तारा रुरु तारा तोरा मन दर्पण कहलाए रे तोरा. आज आवाज चांगला नाही तर तुम्हाला मी छान गाणं ऐकवलं असतं. आवाज बसला एकदम खरंच. चालेल 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 चालेल. एक कडवं म्हणते, एक कडवं हे माझं लिहिलेलं नाही, हे मीराबाईंचं लिहिलेलं आहे. असू द्या चालेल, म्हणजे काही त्यात असलं तर मला दोष देऊ नका. संतो करम की गती न्यारी. संतो, कुणाला डॉक्टर व्हायचं होतं, कुणाला इंजिनियर व्हायचं होतं, कुणाबाईला हिरोईन व्हायचं होतं, कुणाला गाणारी व्हायचं होतं. पण कर्म क्या किए होंगे मालूम नहीं, वो भुगतने हैं. कर्म की गति न्यारी. संतो बड़े बड़े नयन दिए मृगयन को. बड़े बड़े नयन दिए मृगयन को. बन बन फिरत उखारी. संतो कर्म की गति न्यारी. संतो उज्ज्वल बरन दिए बबुलन को. उज्ज्वल बरन दिए बबुलन को. कोयल फिरत उदासी. संतो कर्म की गत न्यारी. मूर्ख को तुम राज दियत हो. मूर्ख को तुम राज दियत हो. पंडित फिरत भिकारी. संतो कर्म की गति न्यारी. संतो मीरा के प्रभु. मीरा काय, मेरा कुछ नहीं. मीरा के
प्रभु गिरिधर नागुण, राजा जी को कौन विचारी, संतो कर्म की गति न्यारी संत। हेलन हसते किती सुंदर, तिची हनवटी इतकी सुंदर आहे, तिच्या हनवटीला खळ्या आहेत. हे सगळं लक्षात घेऊन ती गाताना तिच्यासारखं तोंड करून आपल्याला गायला पाहिजे. आपण दिसत नाही तिच्यासारखं, पण आपण तसं तोंड बनवलं पाहिजे. तर ते करण्यासाठी तिला बघावं लागायचं. तिला बघितलं की मग काही वर्षानंतर सगळ्यांच्या सवयी झाल्या की ही आहे आशा पारेख आहे, थोडंसं आ केलं की आशा पारेख होतो आपण. आणि बोलताना आप कैसे हैं आशा जी. माझा आवाज थोडा बसलाय, काल 3 गाणी रेकॉर्ड केली एकदम, त्यामुळे आवाज बसलाय. आणि बोलताना त्या आशाजी आप कैसी हैं, म्हणजे असं थोडी अशी खाली करून करून बोलते ती. तसंच होतं तिचं तोंड. ते गाताना पण तसंच. आता इनामीना टीकानंतर मला खूप शिव्या घालण्यात आल्या पब्लिककडनं. काय बाई गाय लागली आहे, काय इनामीना टीकासारखी गाणी गाते. पण त्यावेळेला यंगस्टर होतेच. ज्या लोकांनी शिव्या घातल्या ते ओल्ड होते, पण ज्यांनी डोक्यावर घेतलं ते यंगस्टर होते. त्यावेळेच्या यंगस्टरनी मला खरंच डोक्यावर घेतलं. आणि त्यानंतर प्रत्येक गाण्यामध्ये मी काही ना काही नवीन करायचा प्रयत्न करायचे. ते गाणं आलं होतं मिस्टर जॉन या बाबा खान या लाला रोशनदार. हा ज्यावेळेला मी हे केलं, हे कॅरवन ब्रँडच होतं, पण ते इतकं आवडलं. श्रीरामचंद्र म्हणाले अरे काय केलंस तू, किती सुंदर वाटतं, गा हे गाऊन दाखव, परत गाऊन दाखव. मग लोकांना कळलं की मग नंतर मी गाण्यामध्ये शब्द म्हणायचे, गाण्यामध्ये एक्सप्रेशन द्यायचं, वेगळं एक्सप्रेशन द्यायचा प्रयत्न करायचा. जे म्युझिक डायरेक्टर पुरुष देऊ शकत नाही, ती बाईच देऊ शकते, ते देण्याचा प्रयत्न करायचा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.